मित्रांनो, तर आज नवीन ब्लॉगमध्ये परत तुमचं स्वागत आहे. ब्लॉग बनवतो फक्त भरकटू नका. ऑल द बेस्ट. आज आम्ही चाललोय आपला गोरेगावमधला कारखाना आहे विपुल दादाचा श्री गणेश आर्ट्स करून. त्यातली सर्वात मोठी मूर्ती जी मालवणी माडाचा राजा आहे ती म्हणजे आज कारखान्यातनं बाहेर निघणार आहे. उद्या ॲक्च्युली आगमन मालवणला उद्या आगमन आहे, पण ती कारखान्यातनं आज निघणार आहे. तर ते आपण बघायला जाऊया. म्हणजे एवढे आम्ही उत्सुक आहे की ती मूर्ती बघायला. साईबाबा रूपात त्यांनी बनवली, खूप मजा येणार आहे बघायला. तर आपल्यासोबत आपली पूर्ण गँग आहे. बरकट ब्लॉगचे बरकट लोक, मजा येणार आहे. बघूया. minutes later. दादा जरा 2 मिनटं काहीतरी बोल ना. आम्ही पण म्हणजे ब्लॉग बनवतो. भरकट ब्लॉग करून आमच्या चॅनलचं नाव आहे. अच्छा, फक्त भरकटू नका. फक्त नाही भरकट म्हणजे आमचा शब्दाचा अर्थ म्हणजे तो आपला असा की आम्ही फिरतो तिथे, म्हणजे कधी कधी माणसं जात नाही ना काय काय जागेवरती हिडन प्लेस. तर काहीतरी बोल ना. मग काय असेच तुम्ही जे लोकांना माहिती नाही असे प्लेस दाखवा, आणि ते प्लेस कसे दाखवतील तर चांगल्या ह्यानी दाखवा. म्हणजे लोकांना तिकडे त्यांची प्रॉपर इन्फॉर्मेशन द्या, तिकडे यायचं कसं वगैरे काय. म्हणजे जसं तुम्ही लोकांना ते चांगल्या प्रकारे दाखवतील ना, तर मग लोक तिकडे जातील ना. असं. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. तर भावांना इथे गणपती बघायला आलो आणि एक चांगलं काम झालं. म्हणजे भटकन जे प्रवासवाला दादा भेटला, म्हणजे रवी दादा भेटला. त्याच्यासोबत आम्ही फोटो काढले. त्याने आम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं कसं व्लॉग बनवायला पाहिजे, कसं तुम्ही म्हणजे तुमच्या चॅनलचा नावाचा अर्थ काय. त्या नावाला आम्ही आता गाजवणार आहे. मजा येणार. तुम्ही व्लॉग आता आम्ही म्हणजे प्रयत्न आमचे खूप चालले आहेत. तर आता कडक व्लॉग येतील. त्याने आम्हाला जरा मोटिवेशन दिलं, चांगल्या प्रकारे समजवलं की कसा व्लॉग बनवायचं, कसं काय कंटेंट बनवायचं, त्याला तुम्ही प्रेझेंट कसं करायचं. तर आम्ही ते शिकणार आणि आम्ही ते पक्का करणार आहे. आणि आपली गँग पण आज खुश झाली त्या दादाला भेटून. गणपतीनी बघा म्हणजे गणपतीनी काय काम केलं आहे, सर्वांना मिळवायचं कामाने आम्हाला थोडी इन्स्पिरेशन भेटलो होतं जरा. तर मजा येणार आहे ब्लॉग. तर गणपती निघायला अजून खूप टाईम आहे. तर तोपर्यंत आम्ही जरा आपल्या दुकानाच्या भाजीपाला घेतो आणि पहिल्यांदा आता कांदे घेणार आहे. सँडविचसाठी इथे आपण सामान पण घेऊन आलोय आणि इकडे राज आपला दुकानाचा सेटअप करतोय पुन्हा. मित्रांनो दुकान उघडले आपण. आता राज आणि गुड्डू येणार नाही तिकडे गणपतीच्या आगमनाला. आता मी आणि हमदू जाणार आहे. हमदू पण आपला आलाय. चला जाऊया गणपती बघायला. अर्धा 1 तास झाला आम्हाला येऊन, पण मूर्ती अजून हल्ली नाही. अजून ते बॅकग्राऊंड लावायचं काम चालू आहे. तिथे बसलोय जरा वेळ. बघू आता किती वेळ लागेल. आताची 8:30 झाले ना. मागे बघू शकता तुम्ही बँजो वाजवत होते नाशिक ढोल. फक्त ना पुढचे तुम्ही 5 मिनिटाचा व्हिडिओ बघा हेडफोन लावून. आम्ही जे आता सिनेमॅटिक तुम्हाला दाखवणार आहे ना, मंगल
गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 तर आम्ही दुपारी 2 वाजता गणपती बघायला गेलेलो. तर आम्ही जेवायला गेलो. मित्रांनो रात्रीचे 1 वाजलेत आणि आता व्लॉग आपला इथे संपतो. आम्ही पूर्ण जाणार नाही. आपण राम मंदिर सिग्नलपर्यंत गेलोय. पूर्ण आपण कारण मालाडला जायला त्यांना खूप वेळ लागणार. आत्ता रात्रीचे 1 वाजलेत आणि ते आत्ता अजून गोरेगावमध्येच आहेत. त्यांना मालाडला जायला खूप वेळ लागेल. तर आता आपण व्लॉग इथे एंड करतोय. तर बोला गणपती बाप्पा.